Hello students. So आम्ही सॉल्व करतली exercise 7.1. Okay. So आता पोया fourth question. Okay, how question? L and M are two parallel lines intersected by another pair of parallel lines P and Q. Okay. So ह्यो दोन parallel लाईनी असा आणि ह्यो दोन parallel लाईनी असा. And you have to show this. Okay, I'll draw the figure first. So ह्यो दोन parallel लाईनी असा आणि ह्यो दोन पॅरलल लाईनी असा. सो हांगा आमका ते ट्रान्सवर्सल पॅरलल लाईन्स कॉरस्पॉन्डिंग एंगल्स अल्टरनेट इंटिरियर एंगल्स यांचो यूज करचो पडटा. ओके, फ्रॉम लाईन्स अँड एंगल्स ए बी सी डी पी क्यू आणि एल एम. ओके, यू हॅव टू शो दॅट triangle ABC is congruent to triangle CDA. Okay, ABC is congruent to CDA. हे दोन ट्रायंगल आसा. Okay. So proof. So consider in triangle ABC and triangle CDA. Okay. So आता पहिली म्हटल्यार आमका कॉमन साइड मेळटा, राइट, AC. So पहिली येतली AC. AC इक्वल टू AC कॉमन. आता हांगा गिवन अशें काय दिवंक ना डायरेक्टली की तुमका फाइंड आउट करचे पडटले. फक्त तेंच्यांनी लाईनी पॅरलल म्हणून दिल्या. सो पॅरलल लाईनी म्हटल्यार आम्ही एंगल्स यूज करू शकता. ओके, हे एंगल आणि हे एंगल, ही दोन एंगला इक्वल जातली. परत हे एंगल आणि हे एंगल, अल्टरनेट इंटिरियर एंगल्स. ओके, सो बरयता आसतना कशें येतले, CAB एंगल CAB इज इक्वल टू, आता पळया आम्ही कॉमन साइडीनसून एंगलाकडे येयल्या. सो हांगा बी तशेंच जावंक जाय. कॉमन साइडीनसून एंगलाकडे येवंक जाय म्हणजे ACD. ओके, थर्ड आसा आमचे हे एंगल. सो हांगा कितें जातले, ACB CAD. ओके, दोगांचो रिजन कितें आसा, अल्टरनेट इंटिरियर एंगल्स. ओके, सो आमचे तीनूय हे प्रूव जाल्ले आसा, दोन एंगलांनी मदली साइड. ओके, सो एंगल साइड एंगल. ओके, so triangle ABC is congruent to triangle CDA by which rule? Angle side angle rule. Okay, done. Next for ya. Next question is a question 5. Line L is the bisector of an angle A. So this is your L. Okay. Bisector म्हटला म्हणजे हे angle divide झाला equal हितून. B is any point on L. So this is point on L. BP and BQ are perpendiculars. Perpendiculars म्हणजे ते 90 degree form करता. From B to the arms of A. Show that. So you have to prove that triangle APB is congruent to triangle AQB. Okay. APB is congruent to AQB. So proof in triangle APB and triangle AQB. Okay, first one, पहिली common side घ्या, AB equal to AB. This is common. मागीर दोन एंगला आसा जी आमची इक्वल आसा, राइट, 90 डिग्री ची. सो एंगल APB
is equal to angle AQB. Both are 90 degree. Okay. Third one, angle A तेंच्यांनी equal हितून divide जातले कारण तो bisector म्हणून दिला. So PAB is equal to QAB. Okay. Since L is the bisector. Okay. So हांगा आमका दोन एंगला गावली आणि एक साइड गावली. So this is angle side. Okay. So triangle APB is congruent to triangle AQB by angle side rule. Okay. Second तेंच्यांनी question दिला